आपल्या टाळ्या त्यांचा प्रोत्साहन वाढवणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही टाळ्या वाजवणार नाही, इथे पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंना पारितोषिक मिळालं जात आहे आणि आपण मात्र हात गुंडाळून बसलो आहोत. हे योग्य नाही असं मला वाटतं. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा संपूर्ण क्रीडा महोत्सव आज एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला. तो फक्त आणि फक्त चंद्रपूरकरांचा मिळालेला प्रतिसाद, अलोट प्रतिसाद. काल रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत आपण सगळेजण या ठिकाणी होतो. आज पुन्हा तितकीच गर्दी आहे आणि मिनिटाला इथे मॅचेस होऊन राहिलेल्या आहेत आणि चिटपट मध्ये सुद्धा मॅचेस जिंकल्या जातात. पुन्हा एकदा धर्मशील काटकरजी पुन्हा एकदा आपलं बक्षीस वितरण करतील. पुरुष विभाग 57 किलो शहबाज खान रेड कास्ट्यूम. 1 मिनिट थोडस थांबत जा ना, पुरस्कार करू द्या. 44 किलोचा सुद्धा आपल्याकडे निकाल आलेला आहे. प्रथम क्रमांक आहे वैष्णवी सोळंके जालना आणि द्वितीय क्रमांक आहे हर्षवर्धनी शिंदे सोलापूर. द्वितीय क्रमांकाची खेळाडू हर्षवर्धनी शिंदे सोलापूर हिचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय राशिद हुसैन यंग चांदा ब्रिगेड यांना विनंती आहे की त्यांनी 44 किलोची द्वितीय क्रमांकाची खेळाडू हर्षवर्धनी शिंदे सोलापूर हिचा मेडल, ट्रॉफी आणि रोख 3000 रुपये देऊन सम्मान करावा. राशिद भाई क्या तो सम्मान हो रहा है. हमारे राशिद भाई आप देख सकते हैं वहां पर खुद एक पहलवान है राशिद भाई, आपको मैं बताना चाहता हूं. 44 किलोची प्रथम क्रमांकाची खेळाडू वैष्णवी सोळंके जालना हिचा सन्मान करण्यासाठी अमोल शेंडे यंग चांदा ब्रिगेड यांना विनंती आहे की या 44 किलोच्या प्रथम क्रमांकाच्या खेळाडूचा मेडल, ट्रॉफी व रोख 6000 रुपये देऊन सम्मान करावा. दूसरे हमारे अमोल भाऊ शेंडे कबड्डी के बहुत ही बेहतरीन है. ये देखिए बहुत युवा नेतृत्व है. देखिए हमारे यंग चांदा ब्रिगेड का हमेशा मुस्कुराते रहते, इनकी खासियत है. हमेशा मुस्कान होते इनके चेहरे पर. बड़े स्मार्ट, बड़े हैंडसम है हमारे सब. मेरे भाई लोग मैं जानता हूँ. एक शानदार कबड्डी का टूर्नामेंट हुआ था हमारे माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार की संकल्पना से. हमारे अमोल भाई को जिम्मेदारी दी गई थी. दीवापुर में क्रिकेट की रशीद भाई को दी गई थी. मुकाबला शुरू हो चुका है आपके बीच में. चलते हैं आप कुश्ती की तरफ. महिला विभागाची ओपन गटाची सुद्धा कुस्ती बाकी आहे. त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहे तर दुसरा राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. दोन्ही महिला विभागाची कुस्ती ओपन गटाची सुद्धा बाकी आहे. ती घेतल्या जाईल थोड्याच वेळात. प्रेक्षकांना विनंती आहे की जाऊ नये. एखाद्या दंगलमध्ये जर त्या दोन्ही कुस्ती खेळल्या असत्या तर 2-3 लाखाचं बक्षीस मिळवत होत्या. अशा त्या दोन्ही महिला कुस्तीगीर इथे आज आलेल्या आहेत. भाग्यश्री फंड आणि सोनाली मंडलिक यांची ओपन गटाची कुस्ती बाकी आहे. हमारे बड़ो भाऊ काटकर बहुत अच्छा संचालन कर रहे हैं. बड़ो भाऊ आप देख सकते हैं वहां पर कुर्सी चालू है. शुभांगी मैडम वहां पर आप देख सकते हैं. वहां पर पेड़ने मैडम वहां पर टेबल की तरफ देख सकते हैं. वहां पर मुकाबला शुरू. दाव पेच कुश्ती के दाव पेच. स्किल, स्टैमिना, घंटों की मेहनत, सालों की तपस्या, तब जाके पहलवान बनता है. पहलवान बनना आसान बात नहीं. महिला कुश्ती चालू कुस्ती 48 किलो. 48 किलो की 48 के किलोग्राम की स्पर्धा. थोड़ा धीरे बातें बोल रहा हूँ कि थोड़ा सा डिस्टर्बेंस नहीं होना चाहिए. माहौल बन रहा. बनाओ एंकर, माहौल बनाओ. किशोर भाऊ का आयोजन है हमारे आमदार किशोर भाऊ जोरगेवार का. वरिष्ठ गटातील पुरुष व महिला दोन्ही कुस्तीगीरांना विनंती आहे. कुस्त्याचं स्वरूप आता असं राहील. 57 किलोची एक कुस्ती होईल पुरुष विभागाची. त्यानंतर 52 किलोची कुस्ती होईल महिला विभागाची. अल्टरनेट कुस्ती महिला आणि पुरुषची होईल. आणि यामध्ये महिला ओपन गटाची एक आकर्षकाची कुस्ती राहील ज्यात भाग्यश्री फंड ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे तर दुसरी सोनाली मंडलिक ही राष्ट्रीय खेळाडू आहे. लाख मोलाची कुस्ती होणार आहे महिला ओपन गटाची.
सिटी भजी अरे बाप. दोघेही थांबा. 48 किलोचा निकाल. यामध्ये श्रावणी लवटे निळा कास्टूम कोल्हापूर प्रथम. आप सभी का प्यार हमारे आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी तोरवे पुणे द्वितीय क्रमांक निळा कास्टूम. आमदार किशोरभाऊ जोरगेवार